नमस्कार मंडळी. प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, कसं गेलं तुम्हाला 2024? 31st एन्जॉय केला की नाही? मस्तपैकी. माझं म्हणाल तर नाही केला, कारण आमच्या घरात एक घटना घडली होती, त्याच्यामुळं नाही केला. पण तुम्ही केला ना? काय काय केलं 31st सांगा बरं का मला कमेंटमध्ये. कुठे कुठे गेला होतात? फॅमिलीबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर, काय काय मज्जा केली, सगळं सांगा. तर मंडळी, 2024 हे शनीचं साल होतं. त्यात आम्हाला 7.5, त्यामुळं तुम्ही विचार करू शकता की आम्हाला ते कसं गेलं असेल. म्हणजे मला काही काहींना खूप छान पण गेलं आहे. तसं बघायला गेलं तर 2024मध्ये काही घटना खूप छान घडल्या, काही गोष्टी चांगल्या नाही झाल्या, नाही आवडलं मला. म्हणजे मला असं वाटतं ना, एकाच माणसाला देवानी किती दुःख द्यावं, त्याला काही सीमा नाही. नशिबाचे भोग आहेत, भोगायला तर पाहिजेच. बरं, ते जाऊ दे. मी असा विचार करते मंडळी की नवीन वर्षात मी तुमच्याबरोबर गप्पा मारायला येणार आहे. म्हणजे आपण रोज गप्पा मारूया दुपारच्या वेळेस. काही मी माझे अनुभव शेअर करेल, काही तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा. त्याच्यातून आपल्याला पुढे जाऊन काहीतरी चांगले मार्ग दिसतील आणि त्याच्यातून आपण सगळेजण एकमेकांची प्रगती करू शकतो. म्हणजे होऊ शकते. मी माझं काही तुम्हाला सांगेल, तुम्ही तुमचं काही मला सांगा. कारण या आयुष्यात पैसा फार महत्त्वाचा आहे. तो जर तुमच्याकडे नसेल ना, तुम्हाला कुठेच किंमत नाही. ना नवरा किंमत देत, ना मुलं किंमत देत. आईवडिलांची तर गोष्टच सोडून द्या, बरोबर आहे ना? म्हणजे ज्यांना आईवडील आहेत ते खूप सुखी आहेत, कारण आईवडील हे असे असतात ना की ती आपली मुलं किती मोठी झाली, किती अडचणीत आली, तरी कायमस्वरूपी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असतात. पण काही माझ्यासारखे असे कमनशिबी असतात की ज्यांच्या नशिबात आईवडिलांचं सुखच नसतं. तर मंडळी, मी तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला ती ऐकायला आवडेल? जर आवडणार असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये तसं सांगा आणि उद्यापासून आपण गोष्ट सुरू करू. त्यासाठी जर तुम्हाला माझी गोष्ट ऐकायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मंडळी.